म्हणजे इथं मध्ये मी एक म्हणजे हे मी साईडला काहीतरी वेगळं काढणार आणि इथं मध्ये मी एक हे काढणार आहे मुलगी मध्ये आणि इथे साईडला ना ते असं असं झाड वगैरे. मैफिल मधले जे स्वर कानावर पडतात त्या स्वरामुळे एक उत्साह निर्माण होते, मन अगदी प्रसन्न आनंदी होते. संगीतावरती केलेला आहे, म्हणजे संगीत जसा अंतरंग त्या ढोलकी वादकाचा जसा गोल असतो, हा अंतरंग तसा म्हणजे आत तो डेप्थ मध्ये दिसतोय त्याच्या. मंडळी, मी आता आली आहे कोल्हापुरातल्या ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये. कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरची पहिली ओळख येते ती कलानगरी म्हणून, कारण इथं कला जगली जाते, इथे कला जपली जाते. तर अशाच या कलानगरीमध्ये आणखी एक कला प्रदर्शन कलाविष्कार अनुभवायला मिळतोय. ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये रंगांची उधळण आणि सुरांची मैफिलीची जी बरसात आहे ती या एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते. आणि निमित्त आहे रंगबहार संस्थेमार्फत आयोजित केलेला 49वा रंगसुरांची मैफिल या कार्यक्रमाचं. चला तर आपण अनुभवूयात या कलाविष्काराचा एक वेगळा अनुभव घेऊयात. इथे येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया याबद्दल काय आहेत, हा उपक्रम कलाकारांना कसा प्रोत्साहन देणार आहे, चला तर जाणून घेऊयात त्यांची काही मतं. आपण रंगसुरांच्या मैफिलीमध्ये आतमध्ये आलोय आणि हे प्रदर्शन इथं भरलंय. आपण मागं ऐकू शकतो गाण्याचा सुद्धा आवाज येतोय. तबला वादक त्यांची कला सादर करतायत. तर इथं आपण आलोय ते चित्रकला त्यांची सादर करणारे चित्रकार आहेत. तर बघूया इथे नागरिक आलेले आहेत, तर त्यांचा प्रतिसाद कसा आहे, त्यांना काय वाटतंय. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला ही रंगांच्या मैफिलीमध्ये? सुंदर वातावरण आहे, म्हणजे कोल्हापूरची एक ओळख आहे कलानगरी. तशा ह्या वेगवेगळे कलाकार, चित्रकार, शिल्पकार, गायन, वादन, नृत्य असे हे सगळं कलाकारांचं हे इथे एकत्र येऊन व्यासपीठ तयार झाले. असं कोल्हापुरात 2 महिन्यानंतर एकदा व्हायला पाहिजे. शाहू स्मारक म्हणा, तिथं कार्यक्रम असतात, सगळे चित्रकार सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले आलेत, वेगवेगळ्या नावाचे माणसं आलेत. तर एक सगळ्यांना एक आतून समाधान किंवा नवीन पिढीसाठी पण एक त्यांना उत्सुकता असते की काय चाललंय वगैरे हे. तर ते एक आता अतिशय चांगला कार्यक्रम आहे आता सध्या. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. सर नमस्कार. नमस्कार. कला इथे रंगसुरांची मैफिल चालू आहे, म्हणजे मागं गायन सुद्धा आहे आणि इथं आपल्याला चित्रकला, शिल्पकलाच्या अनुभवायला मिळते. तर या मैफिलीत, या वातावरणात तुम्हाला कसं वाटतंय ह्या कार्यक्रमामध्ये? अप्रतिम. म्हणजे असे कार्यक्रम वेळोवेळी व्हावेत, जेणेकरून सगळे कोल्हापुरातले आर्टिस्ट एकत्र येतील, आर्किटेक्ट एकत्र येतील, रिटायर्ड आर्ट टीचर्स एकत्र येतील आणि आमच्यासारखे नवीन जे काय आर्टिस्ट आहेत ते, प्लस ह्या सगळ्या ॲक्च्युअली मातब्बर आर्टिस्टची पण आम्हाला हे होईल. हां, काय वाटतं तुम्हाला, वेगळं काय अनुभवता इथं येऊन? वेगळं म्हणण्यापेक्षा कसं आहे, हे परंपरा चालूच आहे, कंटिन्युअस राहिली पाहिजे. आणि लहान मुलांसाठी तर फार उत्तम आहे, ज्यांना काहीच माहीत नाही अशी लोक पण येऊन त्यांना इन्स्पिरेशन मिळू शकतं आणि बऱ्याचशा कला ॲट अ टाइम बघायला मिळतात. ते फार सुंदर आहे. मी काही बौद्धिक अक्षम मुलं इथं बघितलीत की ज्यांना आर्टमध्ये इंटरेस्ट आहे, की जे मेन स्ट्रीममध्ये नाही आहेत, तर त्यांना पण इथं अशासारखा प्लॅटफॉर्म मिळतोय, ते खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण इथे पाहू शकतो नागरिकांचा प्रतिसाद. येणाऱ्या बघ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि लोकांना या गोष्टी बघायला सुद्धा खूप आवडतात, अनुभवायला मिळतात. आपण पुढे जाऊयात, आणखी लोकांचा प्रतिसाद कसा आहे हे पाहूयात. काका, आपल्यासोबत आता इथं एक चित्रकार आहेत, ते चित्रकला म्हणजे एक छान असं चित्र काढायला लागलात. तर नमस्कार काका. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला गाणं ऐकत चित्र काढताना, कसा अनुभव आहे तुमचा? आनंद वाटतोय, म्हणजे मी घरी सुद्धा करताना म्हणजे काहीतरी लावून संगीत मी करतो, पेंटिंग. होय. म्हणजे हा प्रत्यक्ष आपल्याला इथं एक मोठ्या कलाकारांचं सादरीकरण आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं चित्र सुद्धा काढताय. तर हा अनुभव कसा वेगळा आहे तुमचा? नाही, खूपच चांगला अनुभव आहे, कारण पहिल्यांदा आलो मी बघायला सुद्धा मी म्हणजे येऊ शकलो नाही. त्यावेळेला मग इन्व्हिटेशन दिले मला, मग त्या निमित्ताने आलो मी. हे चित्र कोणाचं काढायला लागलं तुम्ही? समोर बसलेत मोडे. म्हणजे तुम्ही येणाऱ्या लोकांचं चित्रकला सादर करताय? हा, म्हणजे पोर्ट्रेट म्हणतात त्याला, पोर्ट्रेट पेंटिंग, म्हणजे समोर बसून करतो मी. या रंगविष्कार मैफिलीमध्ये काही शिल्पकार सुद्धा आहेत. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला, गाणं मागं चालू आहे आणि तुम्ही तुमची शिल्पकला सादर करताय, तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे?
खूप छान आहे. म्हणजे पहिल्यांदा माझा अनुभव आहे असा. म्हणजे एवढा म्हणजे अजून कॉलेज शिकतोय मी, लास्ट इयरला आता. तर ह्या कालखंडात असं एवढ्या मोठ्या स्टेजवरती काम करणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खूप छान आहे. एकदम व्यक्ती म्हणजे लोक भेटतायत, खूप काही विचारतायत आणि असं वाटतं की वेगळंच त्याच्यात चालू आहे. की एक म्हटलं होतं ना की काही माणसं येतात आणि आपल्याला विचारतात. म्हणजे या दरम्यान तुम्हाला प्रोत्साहन मिळते असं तुमचं मत आहे. ठीक आहे. नमस्कार सर. तुम्हाला कसं वाटतंय या मैफिलीत येऊन? एक वेगळा प्रयोग इथं चालू असतो. तर दरवर्षी या संस्थेमार्फत असे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. तर मग तुम्हाला काय वाटतं या वेगळ्या उपक्रमाबद्दल? मागं गाणी पण सुरू आहेत, पुढं कला सादर होतीये, त्यांचा एक वेगळा अनुभव आहे. तर हे सगळं बघताना तुमचं मत काय आहे यावर? असं हे बघताना असं वाटतंय की म्हणजे आता आपल्या जीवनात वेगवेगळ्या कला असतात. या सगळ्यात 2-3 कला म्हणजे दृश्य कला आणि श्रवण कला अशा दोन्हीचा मिलाप झाल्यासारखं आहे. इथं असा तो आनंद मिळतोय. म्हणजे चारी बाजूला कलाकार आहेत, उत्तम वेगळ्या दर्जाची कामं करतायत, शिल्पकार आहेत, लहान मुलं चित्र काढतायत, काही मोठे चित्रकार इथून स्वतःची कला सादर करतायत. त्यात सगळ्यात नाही असं वाटतंय की हा असा उपक्रम कोल्हापुरात वारंवार होत राहावेत आणि आपल्याला सगळ्यांना छान वाटतं. म्हणजे आपण कलेसाठी जी आपण कोल्हापूरची कला ताकद आहे ती इथून आपल्याला नीट लक्षात येते. काय वाटतंय तुम्हाला? अशा वेगळ्या एका मैफिलीत आलाय तुम्ही, जिथं रंग आणि शिल्प, चित्र अशी तिन्हींचा सुरेख संगम जुळून आलाय. तर तुमचा वेगळा अनुभव कसा आहे इथं येऊन? जसं संगीतामध्ये ताल, लय, सूर, गती सगळं असतं, तसं त्यात चित्र, शिल्प या नृत्य ह्या कुठल्याही कलेमध्ये एक तसाच एक ताल, लय, सूर असतो आणि त्याचा हा एक सगळा संगम इथं आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप आनंद होतोय की या रंग मैफिलीमध्ये मी आलेलो आहे. या गार्डन मध्ये, या रंगांच्या मैफिलीमध्ये प्रसिद्ध शाहीर राजू राऊत सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते, बोला. माग गाण्यांची मैफिल चालू आहे आणि तुम्ही एक कलाकार आहात आणि शिवाय तुमची शिल्पाकृती साकारली जाते. तर हा तिन्हींचा जो मेळ जुळून आलाय तो तुम्हाला कसा वेगळा वाटतो? तुमचा हा अनुभव कसा आहे? जवळपास या अशा समारंभाचा गेले 47 वर्ष मी सातत्यानं उदात्त असा उपभोग घेत आलेलो आहे. आणि स्वर्गीय रवींद्र मिस्त्रीजी, स्वर्गीय शांताराम आपले श्यामकांत जाधवजी दोघांच्या बरोबरीनं आम्ही 27 वर्षांना आधी लहान होतो. खरं या एकूण प्रवाहात आहे शब्दसुरांच्या तालावर मस्तपैकी सगळ्या सांस्कृतिक कोल्हापूरच्या परंपरेचं दर्शन घडते. नवनवीन होऊन नवोदित चित्रकार, शिल्पकार, आणखीन वेगवेगळ्या आर्टिस्ट इन्स्टॉलेशन करणारे असतील, बरे गायक असतील, वादक असतील येतात. पण हे फार सुरेख आहे की मेळा हा दरवर्षी साजरा करायचा. आपल्यासोबत एक लहान मुलगी आहे. कोणतं चित्र काढलंयस तू? इकडे कुठलं चित्र काढलंय? समुद्रामधला. समुद्र काढलाय. तर तुला गाणं ऐकताना चित्र काढायला लागले तर कसं वाटलं तुला ते? छान. छान वाटलं. नाव काय तुझं? अभिश्री. कितवीला आहेस तू? पहिली. इतकं छान चित्र काढलंयस. कसं काढलंय? कुठला कलर वापरलाय? ग्रीन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, अजून ब्लू, स्किन ब्लू, ब्राऊन. हे चित्र कशाचं आहे खरं? काय काढलंयस तू? हे आता मी कुठलं हे ग्रीन कलर मध्ये काय काढलंय? हे ग्रीन कलर मध्ये म्हणजे ते परिवेश हे असं काढायला लागले तसं मी दुसरं काढणार आहे. सेम दुसरं काढायला लागलास? हा. असे मला कलर बनवून दाखव बरं. असे हा, वेगवेगळे. सेम. तुला आवडला हा कार्यक्रम? आवडला. मग चित्र काढताना गाणी ऐकत चित्र काढायला लागलास तर कसं वाटतं तुला? छान. छान वाटतंय. परत आणखी कुठलं चित्र काढणार आहे? अजून मी एक मुलगीचं काढणार आहे. हा. त्याच्यासाठी कुठले कलर वापरणार आहेस तू? पिंक, पर्पल, येलो, ऑरेंज आणि ग्रीन. ग्रीन. मग ह्या चित्रामध्ये हे ग्रीन काय काढलंयस तू? या चित्रामध्ये हे ग्रीन म्हणजे इथं मध्ये मी एक म्हणजे हे मी साईडला काहीतरी वेगळं काढणार आणि इथं मध्ये मी एक हे काढणार आहे
मुलगीमध्ये. आणि इथे साईडला ना ते असं असं झाड वगैरे. आणि झाड काढणार आहेस. खूप सुंदर आहे तुझं चित्र. काय आणखी काढ, आणखी भरपूर काढणार ना. हो. काय काढायला लागलंस तू? चित्र चित्र कोणतं चित्र काढायला लागला? झाडाचं. झाडाचं काढायलाच. आतापर्यंत किती चित्र काढलीस? आता 3-4. आता हे 4वं. हे चौथं चित्र आहे. तर मग कोणतं कोणतं आतापर्यंत चित्र काढलंय? गणपतीचं. ते चित्र दाखव आम्हाला, काढलेली चित्र दाखव बरं. हे हे आणि हे 4 चित्रे काढलास. कोणकोणते रंग वापरलास त्यामध्ये? त्यामध्ये गोल्डन, ब्लू आणि ऑरेंज, पर्पल, पिंक आणि ब्लॅक. कितवीला आहेस तू आता? पहिलीला. नाव काय आहे तुझं? सान्वी. चित्र खूप गोड काढलेस बरं का. खूप सुंदर चित्रात. आणखी काढा. आपल्यासोबत चित्रकार आहेत. कॅलिग्राफी त्यांनी इथं कॅलिग्राफीचं एक सादरीकरण केलेलं आहे. आपण बघू शकतो अंतरंग उमटवला इथं. तर नमस्कार दादा, काय सांगाल, हा अनुभव कसा वाटतो तुम्हाला? मागं गाणं सुरू आहे, याशिवाय तुम्ही इथं एक सादरीकरण केले कलेचं. तर कसा आहे तुमचा हा वेगळा अनुभव? हा अनुभव म्हणजे मी हा कॅलिग्राफीचा ह्या संगीतावरती केलेला आहे. म्हणजे संगीत जसा अंतरंग त्या ढोलकी वादकाचा जसा गोल असतो, हा अंतरंग तसा म्हणजे आत तो डेप्थमध्ये दिसतोय. त्याच्यामध्ये म्हणजे माणूस गुंतून राहतोय असा. त्यासाठी ते हे केलेलं आहे असं. आणि तो येल्लो पॅच मारायला आहे तो म्हणजे एक तिथं कॉन्स्टंट लक्ष जावावं, थांबावं, त्यासाठी हा तिथं केलेला आहे. आणि हे गाडीवरती कॅलिग्राफिटी म्हणून म्हणतात ह्याला. मग हा ग्राफिटी म्हणून हे ग्राफिटी कॅलिग्राफी ॲक्रेलिक कलरमध्ये केलेलं आहे. जे आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून पहिला आम्ही म्हणजे एका गाडीवरती ट्राय करून बघितलेलं आणि त्यानंतर ना इथं आम्ही सादर केलं. मैफिलमधले जे स्वर कानावर पडतात त्या स्वरामुळे एक उत्साह निर्माण होते. मन अगदी प्रसन्न आनंदी होते आणि या आनंदी याच्यात सर्वांचे चेहरे अगदी आनंदी दिसतात. गाणं ऐकत चित्र रेखाटतानाचा अनुभव कसा वेगळा वाटतो तुम्हाला? काय होतं न कळत ना, म्हणजे तिकडे लक्ष नसतं गाण्याकडे, पण ह्या निसर्गाच्या सानिध्यात न कळत कानावरती बोल पडत असतात किंवा ते शांत म्युझिक चालू असतं. त्याच्यात तो आणखी जरा काम करताना आपला मूड लागतो. आता आउटडोअरला पोर्ट्रेट करणं तसं म्हणजे तितकं सोपं नाही आहे, कारण लाईट चेंज होत असतो. स्टुडिओमध्ये आम्ही लाईट अरेंज केलेला असतो, कॉन्स्टंट तसाच असतो. आणि इथे परत विचारत असतात, तो डिस्टर्बन्स असतो. पण ठीक आहे, पण करताना एक वेगळं आणि हे करत असताना फोटोवरून करणं आणि लाईव्ह पोर्ट्रेट करणं ह्याच्यात खूप फरक आहे. चेंजेस होत असतात आणि लाईटचे चेंजेस होतात. परत आम्ही करत असताना ते थोडक्यात करावं लागतं. थोडक्यात तो पूर्ण केलेल्याचा इफेक्ट आणावा लागतो. मग ते तुम्हाला आता लक्षात येत असेल ह्याच्यावर केल्यानंतर ते पॅचेस वगैरे दिसतात किंवा ते फिनिश घासून काही केलेलं नसतं, ते वाटतं फिनिश आहे सारखं आणि ते कमी वेळेत तो इफेक्ट आणावा लागतो. तर आता इथं गाणं आणि चित्रकलेचं एक नातं जुळून आले. तर मग तुम्हाला काय वाटतं की गाणं, संगीत आणि चित्रकलेचं नातं तुम्ही काय स्पष्ट कराल? काय आहे, दोन ह्या ललित कला आहेत ना, एक आपण कानाने ऐकतो आणि चित्रकला ही डोळ्यांनी पाहतो, पण जातं शेवटी आतच. हां, पण त्याची भाषा गाण्याची भाषा वेगळी आहे आणि चित्रकलेची भाषा वेगळी आहे. पण एक तो क्रिएट होतो मूड. पण त्याला असं ते ऐकून आपण काहीतरी करतो किंवा पेंटिंग बघून गाणं म्हणता येतं असं नाही होत, कारण भाषा वेगळी आहे. पण एक छान मूड तयार होतो, कारण दोन्ही ललित कला आहेत. त्यातून एक वेगळं लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी, रसिकांसाठी एक वेगळा मूड बघायला मिळतो. त्या गाणं ऐकण्यात आणि पेंटिंग, स्कल्पचर बघण्यात एक वेगळं वातावरण निर्माण होतं. आणि रंगबहारचे धन्यवाद देतो. मी बेळगावहून आलेलो आहे, मूळचा मी बेळगावचा. तर मला संधी दिली त्याबद्दल त्यांचेही थँक्यू. आणि खूप छान वातावरण आहे. ते म्हणजे मी पहिल्यांदाच अशा वातावरणात काम करतोय, त्याचाही आनंद मला मिळाला. म्हणजे एकूणच कोल्हापुरातल्या कलाकारांसाठी म्हणा किंवा बाहेरून येणाऱ्या कलाकारांसाठी हा एक कार्यक्रम, हे जे प्रदर्शन, हा उपक्रम राबवलाय, तर एक प्रोत्साहन देणारच आहे.
आणि कलेला समृद्ध करणारा हा एक उपक्रम आहे असं तुम्हाला वाटतं? हो, कारण आता आम्ही प्रोफेशनल आर्टिस्टाबरोबर ते विद्यार्थ्यांनाही संधी देतात. जे चांगलं काम करणारे, जे शिकतायत सध्या, त्यांनाही त्यांनी संधी दिलेली आहे. त्यामुळे एक वेगळा प्रोफेशनल आर्टिस्ट बरोबर त्यांनाही काही कामं बघायला मिळतात आणि स्वतःही आपली कला प्रस्तुत करता येते. हा एक महत्त्वाचा दुवा आहे ह्याच्यात. नाहीतर प्रत्येक ठिकाणी कसं प्रोफेशनल आर्टिस्टला बोलवलं जातं. पण इथे असं नाही आहे की विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाते. तर ही होती रंगसुरांची मैफल. शिल्पकला, चित्रकला आणि याशिवाय गायक, संगीतकार यांची दुर्मिळ अशी कला इथं एकाच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. नुसतं गाणं ऐकणं वेगळं आणि गाणं ऐकत एखादी कला जन्माला घेताना पाहण्याचा जो अनुभव असतो तो खरंच थक्क करून जाणार आहे. मातीतून एखाद्या व्यक्तीला पाहून एक शिल्पकला साकारणं, त्याला एक आकार देणं, ही कला खरंच एक वैशिष्ट्यवान आहे आणि ती पण गाणं ऐकत. अशा 3-4 कलांचा एक सुरेख संगम इथं अनुभवायला मिळतोय. खरंच हे जे हा जो उपक्रम आहे, हे जे प्रदर्शन आहे ते कोल्हापूरकरांसाठी नक्कीच एक मोठी पर्वणी आहे असं मला वाटतं. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी गौतमी चिखलकर, तरुण भारत, कोल्हापूर.